कृतार्थ डोळ्यात झुली उंच माझा धोका, उंच उंच माझा धोका, झुली उंच माझा धोका. आपले नाव काय? नाव नाव म्हणजे नेम. नेम काय म्हणजे काय म्हणजे काय? व्हॉट व्हॉट नेम? आपले आपले म्हणजे आवर? आवर नव्हे. आवर कसे असेल? नेम इज आवर. व्हॉट नेम? मिसेस कागलन येणार म्हणून चालू आहे का सराव? आपण आला तर ये शतपावली करू. हो. आणि रमाबाई, तुम्ही फार दडपण घेऊ नका. त्यांना थोडे तोडके मोडके का होईना पण मराठी आणि हिंदी बोलता येते. काळजी नका सर. खरेच? होय. दडपणच उतरले बाई अगदी. अर्थात मी तसा सराव करेनच. हो. आणि तुमच्याकडे तुमचा हुकमी थँक्यू आहेच की. अगो माई, अगो अशा फेऱ्या मारून काही होणार आहे का? ती बाहेर येणार आहे का? अगो मी तुला सांगते, हाडाची हट्टी आहे हो ही ताई. अजिबात यायची नाही खोलीच्या बाहेर. कोण म्हणाले येणार नाही? ताई काय हो? कोण म्हणाले मी येणार नाही? ताई, ताई तुम्ही आलात. मला वाटलेच होते तुम्ही या. पाहिलेत ना ताई, हा तिढा शेवटी माधवानेच सोडवला म्हणायचे. अगो काय बोलतीस काय माई? अगो इथे माधवाचा काय संबंध? आमची गंमत आहे होती. आम्ही नाही सांगणार. आणि काय हो, मला टाकून गवल्याची खीर आणि शेंगांची आमटी खाताना माझी आठवण आली का? हा, आली माझी आठवण? नाही आली. अजिबात आली नाही हो तुझी आठवण. तुझ्या त्या कर्णफुलांना हात लावताना तर मला अजिबात काही वाटले नाही. आणि तुझ्या कानशिलात मारताना तर काहीच वाटले नाही मला. हा अगो, या घरातली सारी माणसे माझी आपली आहेत हो. त्यांच्याशी वागताना मी नाही करत तुझे माझे. फक्त जेवताना तेवढी या ताईची आठवण येत नाही काय? चला, पान मांडा माझ्यासाठी. भूक लागलीये मलाही. आणि हो, जातीने स्वतः वाढायचे तुम्ही काय? अगो बाई, माई, बघितलेस ना? एवढे सगळे झाले पण हट्टीपणा काही कमी होत नाहीये यांचा. तोंडातून शब्द निघतोय का की बस गो ताई, वाढते तुला? नाही, ठीक आहे, नका हो वाढू. मी मग चालले ही अशी परत माझ्या खोलीत. अगं ताई, ने अशी बरी जाऊन देईन मी तुला परत खोलीत? हा, माझ्या हातचे ऊन ऊन जेवलेच पाहिजे हो तुला. हा, आणि जातीने वाढीन मी. नोकर ना मी तुझी. वाढते जातीने उभे राहून. आता उभी राहणार आहेस का इथे? दिसते चेहऱ्यावर भूक लागली ते. चला, वाढते. अगो वाटले मला वाईट, तू जेवली नाहीस ते. बघितले ना माई, या म्हणतायत यांना वाईट वाटले. चेहऱ्यावरून तर काही दिसत नाहीये. हो का? दिसत नाहीये का चेहऱ्यावरून? थांबो, आलेस तुला दाखवते किती वाईट वाटलं. काकू, काकू. अरे नक्कीच काय अशी तू? कठीण आहे हो या दोघींचे. पाहिलेस ना दुर्गे, ह्याला म्हणतात तुझे माझे जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना. तर बरं का, तुकाराम महाराज म्हणतात, हिरा ठेविता ऐरणी, वाचे घालिता घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होई चुरा. तर हिऱ्याला असा ऐरणीवर ठेवला असताना वाचेनं सारखं सारखं त्याचं मोल विचारलं असता,
खरा भक्तीचा अर्थ कळतो आणि करणीचा चुरा होतो असा अर्थ आहे. किती सुरेख निरूपण करतात हे सखा काका. खरेच खरीच म्हणजे काय वहिनीबाई, मी वाईट करतो होय हो? नाही नाही, म्हणजे खरेच किती छान निरूपण करता असे म्हणायचे होते मला. अगदी प्रसन्न झाले हो मन रमे. तुम्हाला ही पर्वणीच आहे म्हणायचे. पाहिलं पाहिलं, अशी भक्ती पाहिजे. पांडुरंग पांडुरंग. आता मला एक नवीन अभंग सुचलाय वहिनीबाई, ऐका. नाही नाही, मला की नाही खूप काम आहे सखा काका. अहो तुम्हाला लई कामात. अगो बाई, हे कोण येते आपल्या घराच्या दिशेने? अगो बाई, कोण आले ग? गोऱ्या कातडीची माणसं इथं कशा पाय? आठवलं. अहो ते कागलन साहेबांचं कुटुंब दिसतंय. मालक म्हणले होते ते येणार आहेत म्हणून. अगो बाई, हो का? हो, म्हणजे स्वतः म्हणाले होते घरे. अहो आता असं बघत नका राहू. त्यांचं स्वागत नको का करा? चला चला चला, द्या माझ्याकडे द्या. चला चला. हो, आले. अगो बाई, हॅलो मिसेस रनादे, आणि मिसेस कागलान. हो, म्हणजे येस येस, मला स्वतःनी सांगितले होते तसे. Oh yes, we are quite looking forward to meeting you, huh? हो हो ना, हो. या आत या ना, या ना, या. Would you like to remove your shackles, please? Oh, yes. अरेच्छा, वहिनीबाई गोऱ्यांच्या भाषेत बोलल्याच नाहीत. पण बोलतील बोलतील. लय जो म्हणा अभ्यास चाललाय त्यांचा. बोलतील. बरं झालं बाबा मालक त्या हरकऱ्याच्या डोईवर टोपली दिली आणि त्याला पाठवला वाड्यावर. आता राहिलेले जिन्नस गोळा करत 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 जा. काय मग श्रीपाद गोविंद रानडे उर्फ बाबा. काय पण लाड म्हणे बाबा. पण या बाबा बाळाचा दादा खाली मुंडी घालून गेलास ना नाशकास. इंग्रजी विद्या शिका, इंग्रजी विद्या शिका म्हणून नाचत होते ब्रिटिश सरकारचे चाकर. पण ब्रिटिश सरकारचे पाय धुवून काही उपयोग झाला नाही. हो काय बोलताय? मग खोटे सांगतोय की काय? ब्रिटिश सरकारने दाखवलाच नाही इंगा. हद्दपार केले ना नाशकास. सार्वजनिक सभेच्या नावाखाली माधवरावांनी साम्राज्यच उभे केले होते पुण्यात. मोठे निघाले होते धर्म सुधारावयास. झाली ना फजिती बरोबर. सरकारने शिक्षा म्हणून धाडले नाशकास. करा करा, विधवा विवाह करा, केशवपनास विरोध करा, मूर्तीपूजेस विरोध करा. धर्म बुडवे, पाखंडी, नीच. तोंड सांभाळून बोला. बाबा मालक तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तुमच्या ध्यानात आहे ना? चांगलेच ध्यानात आहे. धर्म बुडव्या दांभिक माधव रानड्यांविषयी बोलतोय आम्ही. मला तर वाटते आजारी पडण्याचे त्याने नाटकच केले असावे. नाशकाहून पुण्यात परतण्यासाठी. मोठा लबाड आणि धूर्त माणूस आहे तो. माझा दादा मृत्यूशी झुंजत होता आणि हजारो लोक तो बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत होते. त्यांचं प्रेम आहे त्याच्यावर, आदर वाटतो त्यांना त्याचा. समजले? पुन्हा माझ्या दादाबद्दल अधिक कोणी बोलणार? आम्हास धमकावतो. आम्हास राम दीक्षित आपटे मुख्य शास्त्रस आमच्या विरुद्ध बोलणे म्हणजे साक्षात धर्माविरुद्ध बोलणे. अरे बघताय काय? आवळाच्या मुसक्या आणि द्याचो बेदम. आम्हास उलटे बोलतो होय गधड्या. हा मारा, तुळवा
धर्म बुडव्यास दांभिक. मारा त्यास, सोडू नका. How do you do, Mr. Ranade? I'm fine. Have some water. No, I'm fine. Thank you. Mrs. Kaglan, let me introduce to you my wife. She is Mrs. रमाबाई रानडे. आणि रमाबाई, या मिसेस कागलन ही त्यांची बहीण जुलिया आणि हे मिस्टर कागलन. नमस्कार. अगं बाई, So you have already learned few words, it seems. येस, आय एम ट्राइंग टू. My wife is little tensed about this communication since last night. She is worried about her language. Ah, really? I do see that tension is a common ground here. You are tensed about your English language, and my wife is tensed about her Marathi. But I will try speak. Oh, that's very good. Oh, and both of us are so eager to get acquainted to your language, lifestyle, and culture. मला कळले. आय अंडरस्टँड. I understand. Malagali. Oh, and where is your sopagar? सोपागर काय? तुम्हारे impress करण्यासाठी she has learned 4 or 5 words. You're right. Your sopagar. अगं बाई, स्वयंपाकघर. Ah, yes. त्या तिथे देर न्यू. अहो रमाबाई विचारताय काय? घेऊन जा. कम कम या. पांडुदादा सोड. नाही नाही नाही. पांडुदादा सोड. ऐका, तुम्ही जरा डोकं शांत ठेवा. काय चाललंय? हो, धाकल्या मालकाचे काय म्हणाले ते? हो, धाकल्या मालकाचे. थांब, थांब, थांब. तुम्हाला कोणी मारले की काय? बाबा रे, झाले तरी काय? अरे कोण समजतात कोण ते स्वतःच? पांडू दादाने मला जबरदस्तीने आणले म्हणून ना, नाहीतर मग आता एकेकाचे टाळकेच फोडले असते मी. ही असभ्य भाषा वापरतोय. नीट सांग तरी काय झाले ते? थांबा थांबा, मी सांगतो काय झालं काय ते. झाले? काय झालं, आम्ही मंडईतून सगळं सामान घेतलं, हरकऱ्याच्या डुईवर टोपली दिली आणि त्याला वाड्याकडे धाडलं. राहिलेलं सामान घेत घेत येत होतो तर तिथं ते राम दीक्षित आले. अहो, राम दीक्षित म्हणजे ते एकदा धाकल्या मालकाच्या सभेमध्ये गाडाव नव्हतं का पाठवलं, ते कलकत्त्याचे पंडित आले होते तेव्हा ते चिखलफेक झाली ना त्या वेळेला. म्हणजे राम दीक्षित आपटे मुख्य शास्त्री? हा तेच ते. तेच ते. काय झालं, ते रस्त्यामध्ये आडवे आले आणि धाकल्या मालकांबद्दल काय बाई बोलायला लागले. सरकारनेच नाचकाला पिटाळलं म्हणे, लई सुधारणा करत होते ना म्हणून. ते असं बोलल्यानंतर बाबा मालकांचं टाळकं सटकलं. नाही सटकणारच ना, माझं बी टाळकं सटकलं. लगेच बाबा मालकांनी आरेला कार्य केलं. तळा बोलले दीक्षिताला. नाही पण जोपर्यंत बोला चालू होती ना तोपर्यंत ठीक होतं, पण हे त्यांना ताडा बोलायला लागल्यावर दीक्षितांनी हात उगारला यांच्यावर. जसा त्यांनी यांच्यावर हात उगारला म्हणल्यावर त्यांचे सगळे चेले तुटून पडले. मग मी पण मध्ये पडलो आणि माझ्या ध्यानामध्ये आलं की धाकले मालक घरी नाही येत. कुणाचा हातपाय मोडला तर काय घ्या, म्हणून यांना ओढत वाड्यावर घेऊन आलो. असं वाटते आत्ता तेथे जावे आणि एकेका सडकून काढावे. पांडू दादा, मी तर पोलिसात फिर्यादच करणार होतो त्यांची. अरे बाबा, मी म्हणते अशांच्या तोंडी लागावेत कशाला? बरोबर. अरे वा, म्हणजे ते काय वाटेल ते बोलतील आणि आपण फक्त ऐकून घ्यावे. अरे पण बोलणाऱ्याचे तोंड धरता येते का? आता माधवास किती जणांनी काय काय बोल लावले. अरे म्हणून तो गेलाय का? कोणा जाब विचाराव्यास? दादाचे मला काही सांगू नका बाळंभटजी. मी त्या राम दीक्षितास जन्माची अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. बाबा मला गाव असं डोकास. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग. काय सखा? हा मालक, राम 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 राम. आज इकडं कसं काय येणं केलं?
अरे आम्हाला माधवरावांना तर भेटायचे आहेत हा पण आम्हास असे समजले की मिस्टर कागलन पण आपल्या फॅमिलीसह येथे आलेले आहेत. हा वय वय आलेत. तेव्हा म्हटले त्यांचीही भेट घेऊया. या की या 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 हा मालक. माधवराव हे राव बहादूर रंगनाथ गोडबोले, डेप्युटी इन्स्पेक्टर एज्युकेशन. नमस्कार. नमस्कार. नाशकातल्या शाळांच्या तपासणीसाठी आले आहेत. बर. हो, ठाण्याचे सेशन जज मिस्टर कागलन सध्या सेशन चालवण्यासाठी इथे आलेले आहेत असे कळले. मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभही आहे. अनायसे कागलन साहेब इथेच असल्यामुळे त्यांच्या हस्ते बक्षीस समारंभ व्हावा असे वाटले. साहेब आपल्या घरी आहेत असे कळले म्हणून इथे आलो. उत्तम केले. बोला आपण. या या. हॅलो मिस्टर कागलन, मीट मिस्टर रंगनाथ गोडबोले, डेप्युटी इन्स्पेक्टर एज्युकेशन. हाऊ डू यू डू सर? I'm fine. Thank you very much. प्लीज बी सिटेड. बसा. मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ आपल्या हस्ते व्हावा अशी यांची इच्छा आहे. I would be glad to honor his wish. आमच्या मनात एक कल्पना आहे, म्हणजे पहा आपल्याला रुचते का ते. Please go ahead. बक्षीस समारंभ मुलींच्या शाळेचा आहे आणि अनायासे आपल्या बरोबर मिसेस कागलनही आहेत. तेव्हा आम्हास असे वाटले की आपण प्रमुख अतिथी स्वरूप असावे आणि बक्षीस समारंभ मिसेस कागलन यांच्या हस्ते व्हावा. Oh, this is brilliant idea, Mr. Ranaday. My wife will certainly like this. I appreciate this. तर मग हे आमंत्रण आपण स्वीकारले तसं समजायचं? Yes, sure. नाही म्हणजे शाळेचे हेडमास्टर राव बहादूर तरखडकर यांस मी तसे कळवतो. Certainly.